तो एक देव करून घ्यावा. आणि पुढे जाऊन महाराज सांगतात, दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात, तुमच्या जवळ जर एक देव असला ना तर देवा सांगू सुख दुःख, देव निवारील. आपल्या जवळ हक्काचा देव झाला का त्या देवाला आपण शरण जाऊन सांगू शकतो. देवा पुढे रडा, सांगा तुमचं दुःख, नाही तो देवाला तर तुम्हाला सांगेल. इतकं देव कृपा करतो. फक्त मनानं, भक्तीनं, भावानं आपण शरण गेलं पाहिजे. मग जर आपण त्या देवाला मनानं, भक्तीनं, भावानं जर शरण गेलं तर काय होईल ऐका बरं का. काही लोकांनी याच्यावर प्रश्न केला. बाबाजी सांगतायत की आमच्याकडे एवढा पैसा आहे, एवढी श्रीमंती, आमची खानदान श्रीमंती आहे, काय गरज आहे का आम्हाला देवाकडे वशिला लावायची? देवाला आपलं करायची गरज नाही ना, पैसाच एवढा आहे की ठेवायला जळता जळाना. तुकोबारायांचं एक प्रमाण फार सुंदर आहे. सांगतात तुमचं लाखोचं घर असू द्यात, कोटीचा बंगला असू द्यात, नाही तर तुमचं कितीचा पण बंगला असू द्यात, आणि त्या जर बंगल्यामध्ये जर कीर्तन भजन होत नसेल ना, तुकोबाराय परखड भाषेमध्ये म्हणतात काडी लावा. तुमच्या घरामध्ये तुम्ही लाखोंचा बंगला बांधला पण त्यात भजन होत नाही तर तुकोबाराय सांगतात काय थोरपण जाळावे ते. मग तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला कळालंय काय करायचंय. लोक म्हटली आमच्याकडे पैसाच इतका आहे की आम्हाला देवाला हात जोडायला टाइम नाही. ऐका बरं का, पैसा तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल पण हा पैसा तुम्हाला सरते शेवटी काही. तुमचं मरण काळ जवळ आलंय बाबा आणि तुमच्याकडे लाख रुपये आहेत, उशाला लाखांचा बंडल आहे, वाचवेल तो लाखांचा बंडल तुम्हाला? सरते शेवटी तुम्हाला तुमचं केलेलं कर्म, तुम्ही केलेलं नामचिंतन, आणि सरते शेवटी तुम्हाला देवच सोडवणारे.